कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझ्या मायाळू बहिणीने आमच्या घरात चोरी केली आहे आणि ती फरार झाली आहे। तिच्या विरोधात मला चोरीची कंप्लेंट नोंदवायची। तक्रार नोंदवायची काही गरज नाही। अरे सावलीला शोधण्याऐवजी आपण तक्रार काय नोंदवतोय? चोरीचा आळा लावतो तिच्यावर। एवढा बोभाटा करायची काय गरज आहे? प्रत्येकाची आपापली मतं असतात सारा। माझं सुद्धा मत आहे, ठाम मत आहे त्या पोरीबाबत, आणि तिच्या बाबतीत मी चुकू शकत नाही। ती पोरगी दोषी आहे हे नक्की। हे बघा, ही तुझ्या मताचा रिस्पेक्ट करतो मी, पण माझं ऐकशील? तक्रार नको नोंदवू प्लीज। कुठलीच गोष्ट अजून क्लिअर झालेली नाहीये। कुठल्या गोष्टीवरून आपण निष्कर्ष लावतो? ठीक आहे, थांबूया। वेळच हवाय ना आपल्याला। चल, दिला तुला वेळ। 2 दिवस पुरतील, पण 2 दिवसानंतर जर काही पोरकी आपल्याला सापडली नाही तर आम्ही जो निर्णय घेऊ तो तुला मान्य करावा लागेल। ठीक आहे, मान्य आहे मला। वाह वाह रे मेरे मुगले आजम, वाह। देवा, ही मस्करीची वेळ नाहीये। मी पण तेच म्हणतोय, काय मस्करी लावली आहे ही? हा? एकीकडे तुझ्याच घरचे लोक इथे येऊन सावलीला चोर ठरवतात आणि दुसरीकडे तूच तिची बाजू घेतोयस, आणि हे सगळं माझ्या चौकीत चाललंय, तुझ्या घरात नाही। या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मी? अरे पण कोणीतरी बाजू घेतली पाहिजे ना? बरोबर आहे ना, मी पण तेच म्हणतोय, घ्या ना बाजू। तुम्ही काय मोठी लोक, एकदा आरोप करणार, एकदा बाजू घेणार। तुम्हाला गरीबाचं दुःख कधीच कळणार नाही रे। सावली बाबतीत माझ्याच घरात मी किती सहन करतो ना, हे तुला माहिती नाहीये। तू सहन करतोस? काय सहन केलंयस रे? सांग ना। पुरपडे चल, दाखवा याला। बघ बघ, जवळच असलेल्या गव्हर्नमेंटच्या सीसीटीव्ही वरती आम्हाला हे फुटेज मिळालंय, बघतोयस? उन्हातानात अनवाणी पायाने चालते माझी बहीण, निर्जन रस्त्यावरून रात्रीची एकटी फिरते माझी बहीण, आणि सहन तू करतोयस? वा, अरे माहेरचे सासरचे सगळे दरवाजे बंद झाले तिच्यासाठी, आणि तू सहन करतोयस? तू काय एसी लावून घरी झोपला असशील ती निघून गेली तेव्हा? हा? का गेली ती सांग ना? घरी होतास ना तू, अडवू शकला असतास तिला, का नाही अडवलंस? बोल ना। तिला शोधायला आलोय मी। आत्ता आत्ता शोधायला आलास इकडे इतक्या उशिरा? आत्ता जाणीव झाली तुला ती हरवल्याची? वा, पण श्रीमंत लोकांचं भारी असतं राव। तुम्ही ना प्रेम एकदम लार्जर दॅन लाईफ करता, म्हणून तुम्हाला दुःख सुद्धा लार्जर दॅन लाईफ सेलिब्रेट करायचं असतं, आणि त्यासाठी लागणारा भरपूर वेळ आणि भरपूर पैसा तर आहेच तुमच्याकडे, आहे ना? वा, कमाल आहे राव तुमची, कमाल आहे। तुला माहितीये सरण, तुमच्या संसारातल्या अडचणी एक भाऊ म्हणून ती माझ्यासोबत शेअर करायची, आणि या अडचणींना कधीच मी स्वतःच्या नावाचं लेबल लावलं नाही। या सगळ्या अडचणी ती एक मैत्रिणीच्या नावाने शेअर करायची माझ्यासोबत। का? कारण तिला कधीच कळू द्यायचं नव्हतं की तुमच्या संसारात काहीतरी प्रॉब्लेम आहे। हे सारण, तुला कधीच तिच्या डोळ्यामध्ये तुझ्याबद्दल असलेलं प्रेम दिसलं नाही का रे? हा? तुला कधीच नाही जाणवलं आपली सिस्टर किती झुरते तुझ्यासाठी?
सारंग, आता एक प्रार्थना कर फक्त. काल टोटल 7 अपघात झालेत पुण्यात. त्यातला एकही अपघात देवा, येणे ज्वर उतारलाय. नाही ना अजून. पोरीला कधी शुद्ध यायची काय माहित. काय वाटतंय तुम्हाला? विठ्ठला, पोरीची अवस्था बघवत नाही. तुझ्या दरबारात पोरगी आणले. कुठून आली, कशी आली, काहीच ठाव नाही. पोरगी दुखावलेली वाटते, त्रासलेली वाटते. या जगात दुखावलेल्या, त्रासलेल्या माणसांना आधार कुणाचा, हे पण तू माझ्याकडून ऐकून घेणारच होय? विठ्ठला, तुझाच ना, तुझ्याच कृपेने आयुर्वेदिक विद्या मिळाली मला. ही सिद्ध्या पणाला लावून बसलोय. या पोरीचं आयुष्य आमच्या पदरात घाल. पांडुरंगा, तिला बरं कर, तिला बरं कर. देवा, मी माझ्या आईचा शब्द नाही टाळू शकत. 48 तासांचा वेळ दिलाय मला तिने. तुला वाटत असेल की मी काहीच प्रयत्न केले नाही माझ्या बाजूने, पण तसं नाहीये. नाही, भावनेच्या भरात तू खूप काही बोलून गेलायस मला. सोड, मी इथे काय मनाला लावून घेतलेलं नाही, पण तू ना फक्त तुझ्या बाजूने विचार करतोयस. तुझी बाजू बरोबर आहे, पण एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ ना. मी यापुढे जे काय बोलेन ना, कदाचित तुझ्या मनाला लागेल, पण तू ना जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेला नाहीये. कुटुंब काय असतं ना तुला माहिती नाही. जेव्हा आपण सगळ्यांसोबत राहतो ना, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं, सगळ्यांची मतं ऐकून घ्यावी लागतात आणि त्यांच्यासोबत चालावं लागतं. असं नातं तोड म्हणून नातं तुटत नसतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.